हालेलुया, हालेलुया, हालेलुया. इफिसियन्स पत्र 3:20-21 वचन. काय सांगते वचन? जास्तीत जास्त अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना या पलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे अधिकाने कार्य करायला जो समर्थ आहे त्याला मंडळीमध्ये व ख्रिस्त येशूच्या ठाई पिढ्यानपिढ्या मात्र गौरव असो, सन्मान असो. आमेन. वचन या ठिकाणी सांगते की आपण देवाकडे ज्या मागण्या करतो, ज्या विनंत्या करतो, त्याच्यामध्ये परमेश्वर अधिकाने आपल्यामध्ये कार्य करतो. म्हणजे आपण देवाकडे जी काही मागतो त्याच्याहून अधिक देव आपल्याला देतो. वचन सांगते अधिकाने कार्य करणारा परमेश्वर आपल्या मागण्या, आपल्या विनंत्या, आपल्या गरजा, आपल्या इच्छा अधिक प्रमाणात पूर्ण करणारा परमेश्वर, अधिकाने देणारा. जसं की आपण देवाकडे थोडंसं मागतो पण देव त्याच्याहून आपल्याला अधिक देतो. वचन सांगते आपल्या मागण्या अधिकाने परमेश्वर पूर्ण करतो. अधिक म्हणजे काय? ज्याच्यामध्ये वाढ होते, जे वाढत जाते त्याला अधिक म्हणतो. आणि बायबल सांगते की परमेश्वर आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अधिकाने कार्य करतो. म्हणजे तो आपल्याला अधिक प्रमाणात देतो, अधिक प्रमाणात द्यायला सुरुवात करतो. कमी नाही, जास्त. अधिकाने देणारा परमेश्वर, भरपूर प्रमाणात देणारा परमेश्वर, विपुलपणे देणारा परमेश्वर. म्हणून बायबल सांगते आपल्या मागण्या, आपल्या कल्पना, आपले हेतू, आपली योजना ज्या आपण परमेश्वर पुढे मांडतो त्याच्यामध्ये देवपिता अधिकाने तो आपल्याला आशीर्वादित करतो. अधिकाने तो आपल्याला अनुग्रह देतो, आशीर्वाद देतो. जर आपण पूर्ण प्रभूवर भरोसा ठेवणार, प्रभूचं वचन आपण पूर्ण रीतीने आत्मसात करणार, तर तो आपल्याला अधिक प्रमाणात द्यायला सुरुवात करणार. अधिक प्रमाणात प्रभू आपल्या जीवनात अनुग्रह मात्र देणार. म्हणून वचन सांगते अधिकाने कार्य करणारा परमेश्वर आहे. फक्त देवावर विश्वास ठेवा, प्रार्थना करा, चिंता करू नका. तो तुम्हाला देईल, विपुल, भरपूर, अधिक देईल. कारण तो अधिक देणारा परमेश्वर आहे. तो आपल्याला कमी, थोडंसं देतो असं नाही, भरपूर देतो. अधिकाने देणारा परमेश्वर आहे. मात्र त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, मात्र प्रभूच्याच मागे चालले पाहिजे, तर तो आपल्याला देईल. आपण प्रभूवर विश्वास ठेवत नाही, प्रभूची प्रार्थना करत नाही, त्याच्या मागे चालत नाही, तर तो आपल्याला अधिकाने कसा देईल? मुलीच देणार. जर खरोखर आपण देवाचं वचन आत्मसात करत आहोत, प्रभूच्या मार्गाचे अवलंबन आपण करत आहोत, त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो, तर तो आपल्याला अधिक प्रमाणात देईल. कसं देईल पहा. 1 शमूएल मध्ये 1 अध्याय. हन्ना वांस होती, तिला मुलबाळ होते. तिची सवत नेहमी तिला चिडवायची. हन्ना रडत राहायची, दुःखी राहायची, खिन्न राहायची. तिचा नवरा एकदा तर तिला म्हणाला की मात्र मी तुला 10 पुत्रापेक्षा अधिक नाही का? परंतु एका स्त्रीच्या जीवनात लग्न झाल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट असते आई बनणे. आणि हन्नाच्या जीवनात मात्र तिला मुलबाळ नव्हतं. भले तिचा नवरा तिच्यावर भरपूर प्रेम करायचा, हर एक गोष्टीचा तिला दुप्पट वाटा द्यायचा, पण तरी बाळाचा कमीपणा तिला जाणवत होता. एल्काना दरवर्षी देवपिताच्या मंदिरात आपल्या कुटुंबासह जायचा, वार्षिक यज्ञ करण्यासाठी. तिथे ती वस्ती राहायची. हन्नाने देवपित्याकडे प्रार्थना केली की प्रभू, जर तू माझी आठवण करशील आणि तू मला मुलगा देशील, तर तो आयुष्यभर तुझा व्हावा म्हणून या मंदिरात मी त्याला समर्पण करीन.
बायबल सांगते त्यानंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही. ती आपल्या घरी गेली आणि देवाने तिची आठवण केली. ती गरोदर राहिली, तिला मुलगा झाला. तिने देवाकडे मागितला आणि देवाने तिला दिला. ती बाळ थोडंसं मोठं झाल्यानंतर दूध तुटल्यानंतर त्या बाळाला देवाची सेवा करण्यासाठी तिने देवपित्याच्या मंदिरात अर्पण केलं. तेव्हा एली याचकाने तिला म्हटलं, या हन्नाच्या नवऱ्याला म्हणजे एल्कानाला म्हटलं की देवाला दिलेल्या वचनाप्रमाणे तुम्ही केल्यामुळे देव तुला या स्त्रीपासून आणखीन बाळाची जोड देऊ. 2 शब्द, 1 शमूएल 2 अध्याय. तेव्हा या हन्नाला आणखीन 3 पुत्र आणि 2 मुली झाल्या आणि शमूएल पकडून एकूण 6 मुलं. ही 5 मुलंही आणि शमूएल एकूण 6. बघा, जिला एक बाळ होऊ शकत नव्हतं, जी वांझ होती, जिला तिची सवत चिडवायची, तिच्या सवतीला भरपूर मुलं होती, पण हिला मात्र मुलबाळ नव्हतं. परंतु बायबल सांगते जेव्हा तिने देवाकडे मंदिरात प्रार्थना केली आणि देवाकडे मागितलं, एक मुलगा मागितला होता तिने, एक बाळ तिने देवाकडे मागितलेलं होतं. देवाने 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 6 मुलं दिली. एक मागितलं, देवाने 6 मुलं दिली, 4 मुलगी 2 मुली. एकूण परमेश्वर पित्याने तिला 6 मुलं दिली. तिला परमेश्वराने अनुग्रह दिला, आशीर्वाद दिला, कारण ती प्रार्थना करत होती. तिने विश्वासाने प्रभूकडे प्रार्थना केली. प्रभूने तिची प्रार्थना ऐकली आणि तिने जशी प्रार्थना केली होती तसा मुलगा मिळाला आणि तिने त्या मुलाला देवाच्या मंदिरात समर्पित पण केलं. देवाची सेवा करायला तिने ठेवलं, म्हणून देवाने तिला अधिक आशीर्वाद दिला. एक मुलगा मागितला होता, देवाने 6 मुलं दिली. बायबल सांगते तुमच्या मागण्या, तुमच्या कल्पना, तुमची योजना या पलीकडे परमेश्वर कार्य करतो. अधिकारे देणारा तो परमेश्वर आहे. तुम्ही एक मागता, देव एकापेक्षा अधिक द्यायला तयार आहे, अधिक देण्यासाठी तयार आहे, कारण तो अधिकाने आपल्यामध्ये काम करतो, अधिकाने आपल्यामध्ये कार्य करतो परमेश्वर. जर खरोखर आपण प्रभूवर विश्वास ठेवणार तर तो आपल्याला अधिक प्रमाणात देणार, अधिक प्रमाणात आपल्याला अनुग्रह देणार. वचन काय सांगते पहा, कोरिंथीकरांच्या 2 पत्रामध्ये 9 अध्याय 8 वचनामध्ये तिथे वचन सांगते, सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यात देव समर्थ आहे, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टी सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्या जवळ विपुलपणे व्हावे, विपुल व्हावे. काय सांगते वचन? देवपित्याची सर्व प्रकारची कृपा आपल्यावर विपुल आहे, अधिक आहे, भरपूर. आणि वचन सांगते सर्व कामासाठी, प्रत्येक चांगल्या कामासाठी आपल्याकडे सर्व काही अधिक असावं, काही कमी नसावं आपल्यामध्ये. चांगल्या कार्यासाठी जर आपण चांगलं कार्य करतो, चांगलं काम करतो, देवाची सेवा करतो, तर वचन सांगते तुमच्याकडे विपुलपणे होणार, अधिक प्रमाणे तुम्हाला मिळणार, विपुलपणे होणार. कारण देव तुम्हाला सर्व प्रकारची कृपा देण्यात समर्थ परमेश्वर आहे. तो तुम्हाला विपुलपणे अधिकाने देण्यासाठी तयार आहे, भरपूर प्रमाणात. जर खरोखर आपण प्रभूवर भरोसा ठेवणार, प्रभूचं वचन आपण आत्मसात करणार, तर तो आपल्याला अधिकाने द्यायला सुरुवात करणार, विपुल प्रमाणात तो देणार. त्यासाठी आपल्याला पूर्ण प्रभूवर भरोसा ठेवायचा आहे. शलोमोन राजा काय म्हणतो? उपदेशक 1:16. शलोमोन राजा म्हणतो, मी अधिक ज्ञान प्राप्त करून घेतले आहे. अधिक ज्ञान, कसं ज्ञान, अधिक ज्ञान प्राप्त करून घेतलं शलोमोनाने? देवाने स्वतः त्याला अधिक ज्ञान दिलं. त्याने देवाकडे ज्ञान, बुद्धी मागितली होती इस्रायल लोकांचा न्याय करण्यासाठी. देवाने म्हटलं, मी तुला इतका ज्ञानी बनवतो, इतका बुद्धिमान बनवतो. 1 राजा 3 अध्याय 3 ते 15. इतका ज्ञान, इतका बुद्धिमान तुला मी बनवतो की
राजा ना कधी झाला ना पुढे कधी होणार, इतका ज्ञानी मी तुला बनवतो. आणि देवाने खरोखर सर्वात ज्ञानी, अधिकारी ज्ञानी देवपित्याने सल्मोनाला बनवले. म्हणून 1 राजा 4:31-34 सल्मोन सर्व मिस्री लोकांपेक्षा, सर्व ज्ञानी लोकांपेक्षा सर्वापेक्षा अधिक ज्ञानी होता, अधिक ज्ञानी. त्याने 3000 नीतिसूत्रे, 1005 गीते रचली. त्याने झाडांवर, प्राण्यांवर, पशूंवर, समुद्रातल्या माशांवर, भिंतीवर, सर्वावर विवेचन केले. सर्वावर त्याने विवेचन केले, अभ्यास केला. सर्वातून त्याने ज्ञान मिळवलं, त्याच्यावर त्याने विचार केला. त्याच्याद्वारे काय फायदा आहे, काय नुकसान आहे, सर्व गोष्टीचा त्याने शोध लावला. तो अधिकारी ज्ञानी बनला गेला, इतका ज्ञानी की सल्मोन हजारो वर्ष लोटलेली आहे, पण सल्मोनाचं नाव आजही साऱ्या जगात प्रसिद्ध आहे. फक्त इस्रायल लोकात, यहुदी लोकात, ख्रिस्ती लोकात असं नाही, संपूर्ण विश्वभरात, संपूर्ण जगात म्हटलं जाते सर्वात ज्ञानी राजा कोण, तर इस्रायलचा राजा सल्मोन असं म्हटलं जाते. सल्मोनाच्या नावाला इतकी प्रसिद्धी मिळाली की मात्र जे आपल्या भारत देश किंवा इतर देशामध्ये ज्या डिक्शनरी बनवण्यात आलेल्या आहेत, ज्या डिक्शनरीचा उपयोग अनेक अभ्यासासाठी, शिक्षणासाठी किंवा अनेक गोष्टी समजण्यासाठी केला जातो, त्या डिक्शनरीमध्ये सुद्धा अनेक डिक्शनरी अशा आहेत ज्याच्या सल्मोनाच्या ज्ञानाचा आणि सल्मोनाचा उल्लेख केला गेलेला आहे. इतका तो ज्ञानी सल्मोन होता, अधिकारी ज्ञानी. त्याने देवाकडे ज्ञान मागितलं इस्रायल प्रजेचा न्याय करायला. देवाने एवढं ज्ञानी बनवलं की साऱ्या जगात पहिल्या क्रमांकावर तो आला. इतका तो ज्ञानी आणि बुद्धिमान बनला. आजही सल्मोनाचं नाव प्रसिद्ध नाव आहे. सल्मोनाच्या नावाला मान आणि सन्मान आहे. हालेलुया, हालेलुया. अगदी युट्यूबवर, गुगलवर सर्च करताना सल्मोनी नाव चुकून आपण अक्षर वेगळंच टाकलं तरी गुगल सुद्धा किंवा युट्यूबवर सुद्धा सल्मोनाचं नाव बरोबर येणार. आपण चुकीचं जरी अक्षर टाकलं, त्याच्यात स्पेलिंग चुकीची टाकली तरी ते नाव बरोबर येते. सल्मोनाचं नाव, सल्मोनाचं नाव चुकत नाही. हे नाव असं नाव प्रसिद्ध नाव बनलं की ते बरोबर नाव येते. आपण स्पेलिंग मिस्टेक केली, अक्षर आपलं चुकीचं झालं, पण ते गुगल बरोबर मात्र सल्मोन हे नाव देणार. एवढं सल्मोनाचं नाव प्रसिद्ध नाव बनलं गेलेलं आहे किंवा सल्मोन हे नाव प्रसिद्ध बनलं गेलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. जो मनुष्य परमेश्वराकडे मागतो तो परमेश्वर त्याला अधिकारी ज्ञान देतो, अधिकारी त्याला कृपा देतो, अधिकारी त्याला सामर्थ्य देतो. अधिक प्रमाणात देणारा परमेश्वर आहे, अधिक प्रमाणात ज्ञान देणारा परमेश्वर आहे, जो अधिकारी आपल्यामध्ये कार्य करतो. पुढे वचन काय सांगते पहा. वचन सांगते नीतिसूत्रे 9:11 खरं माझ्या मुली तुझे दिवस बहुगुणित होतील, तुझ्या आयुष्याची वर्ष अधिक होतील. काय सांगते बायबल? प्रभू म्हणतो माझ्या मुले तुझ्या आयुष्याची वर्ष आणि तुझे दिवस अधिक होतील. प्रभू म्हणतो मी अधिक वर्ष तुला वाढून देईन, अधिक दिवस तुला वाढून देईन. प्रभू मुले आपली वर्ष पण जास्त वाढणार, आपले दिवस पण जास्त वाढणार. कमी वर्ष, कमी दिवस जगणार नाही, अधिकाने आपण वर्ष जगणार. प्रभू वर्ष सुद्धा आपली अधिक वाढवण्यासाठी तयार आहे. जो प्रभू मध्ये जीवन जगतो, प्रभू त्याला अधिकाने आशीर्वादित करणार, त्याला वर्ष सुद्धा अधिक देणार, त्याला दिवस सुद्धा अधिक परमेश्वर देणार. देव त्याला अनुग्रह देणार, कारण देव पिता अधिक अनुग्रह देणारा परमेश्वर आहे, अधिक आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. पण 2 इतिहासमध्ये 25:1-13 यहुदाचा राजा अमस्या, जेव्हा अमस्याला अधोमावर चढाई करून जायचं होतं तेव्हा त्याने इस्रायलच्या वंशजातले काही लोकांना 100 किलकार चांदी देऊन खरेदी केलं. अधोमावर चढाई करून जाण्यासाठी त्या लोकांना त्याने विकत घेतलं, म्हणजे पैसे दिले त्यांना की माझ्या जोडीला चला अधोमावर चढाई करण्यासाठी. तेव्हा देवाचा सेवक अमस्या राजाकडे आला
म्हणतो, वचन काय सांगते बघा त्याच्यात, न वचना याहूनही अधिक देण्याची परमेश्वरामध्ये ताकद आहे. परमेश्वर तुला याहूनही अधिक देईल. ते सोडून दे 100 किंकार, पण त्या लोकांना जोडीला घेऊ नकोस, कारण त्यांच्या जोडीला परमेश्वर मिळत नाही आणि ज्यांच्या जोडीला देव नाही त्याला आपल्या जोडीला घेऊ नकोस. तेव्हा अमस्या राजा स्वतः हिम्मत बांधून परमेश्वर पित्याच्या नावाने अधोमावर चढाई करून गेला. जेव्हा तो चढाई करून गेला तेव्हा देवाने अधोमी लोकांना अमस्याच्या हवाली केलं. अमस्याने मात्र अधोमावर चढाई करून त्यांचा नाश केला आणि विपुल संपत्ती, विपुल धन, विपुल संपत्ती त्याने गोळा केली आणि घेऊन आला. काय म्हटलं होतं देवाच्या सेवकाने, याहून अधिक देण्याची ताकद आहे परमेश्वरामध्ये. सोडून दे 100 किंकार, देव तुला त्याच्याहून अधिक देईल आणि दिले देवाने. आज बायबल हे सत्य प्रभू म्हणतो, मी सर्वाहून तुला अधिक देईन, सर्वाहून जास्त मी तुला देईन. तू फक्त माझ्या मागे लाग, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, माझी सेवा कर, माझं वचन पाळ, माझ्या आज्ञा पाळ. सर्वाहून अधिक देईन मी तुला, सर्वाहून जास्त देईन मी तुला, कारण अधिकाने कार्य करणारा परमेश्वर आहे आणि तो आपल्याला अधिक प्रमाणात देण्यासाठी समर्थ आहे. आपण प्रभूवर विश्वास ठेवू ना, प्रभूचं वचन आत्मसात करणार, तर तो आपल्याला अधिक प्रमाणात देणार. आपण एक वस्तू मागतो, देव डबल द्यायला तयार आहे, पण त्याच्या मार्गावर चालायला लागेल, त्याच्या वचनात जीवन जगावं लागेल, त्याचे नियम आज्ञा विधी तंतोतंत पाळावे लागतील, तरच तो आपल्याला देईल. भरपूर अनुग्रह, भरपूर आशीर्वाद अधिकाने तो आपल्याला मात्र देईल जेव्हा आपण त्याच्या मार्गावर चालतील, त्याचे नियम पाळतील, त्याच्या आज्ञा पाळतील, तेव्हा तो आपल्याला अधिक प्रमाणात देईल. बायबल सांगते की 1 इतिहास 11:9 वचनात दावीद अधिक थोर होत गेला, कारण सेनाधीश परमेश्वर त्याच्या बरोबर होता. काय सांगते बायबल, दावीद अधिक थोर होत गेला, मोठा बनत गेला. खरोखर दावीद भरपूर मोठा मनुष्य बनला. धन संपत्तीने, नावाने, सन्मानाने, हरेक गोष्टीने दावीद एक मोठा मनुष्य बनला. अधिक थोर बनत गेला, अधिक एक मोठा मनुष्य बनत गेला. त्याची वाढ होतच गेली. देवाने अधिक त्याला मोठं केले, कारण तो देवाचे वचन पाळत होता. देव पिता दाविदाबरोबर होता. दावीद देवाचे नियम पाळत होता, देवाची भक्ती करत होता, देवाचे स्तोत्रे गात होता, देवावर प्रेम करत होता. म्हणून देव पित्याने दाविदाला अधिक थोर बनवलं. हरेक गोष्टी दाविदाला देवाने यश दिलं. दाविदाने ज्या कार्यात, ज्या कामात हात घातला त्या कामात त्याला यश लाभले. त्याने जी गोष्ट हाती घेतली ती यशस्वीरित्या पार पडली, कारण देव पिता दाविदाबरोबर होता. म्हणून दावीद अधिक थोर बनत गेला. आपल्या जोडीला जर प्रभू आहे, आपण प्रभूचे नियम पाळतो, तर प्रभू आपल्या बरोबर आहे आणि प्रभू आपल्या बरोबर आहे, तर आपण अधिक थोर बनत जाणार, प्रतिष्ठित बनत जाणार. परमेश्वर आपल्याला वाढवणार, परमेश्वर पिता आपल्याला थोर करणार. त्यासाठी प्रभूचे नियम पाळायचे, प्रभूच्या आज्ञा पाळायच्या, पापापासून दूर राहायचंय, म्हणजे प्रभू आपल्या बरोबर असणार आणि अधिक तो आपली वाढ करत राहणार. अधिकाने तो आपल्याला देणार आणि आपली सर्व बंधने परमेश्वर पिता पूर्ण रीतीने तोडून टाकणार. वचन सांगते की नीतिसूत्रे 9 वचनामध्ये प्रभू म्हणतो, मी तुला अधिक ज्ञानी बनवेन. पण कधी तुला अधिक ज्ञानी बनवेन? जर तू माझा बोध ग्रहण करशील, माझा बोध जर स्वीकारशील, तर तू अधिक ज्ञानी बनशील. वचन सांगते ज्ञानाला बोध गेला म्हणजे तो अधिक ज्ञानी बनेल. आपल्याला अधिक ज्ञानी बनायचं असेल तर अधिक ज्ञान घ्यावं लागेल, अधिक देवाचा बोध, वचन, शिकवण घ्यावी लागेल, तर आपण अधिकाने ज्ञानी बनणार, अधिकाने आपण बुद्धिमान बनले जाणार. देवामध्ये मनुष्य जितका वाढतो, देवाच्या वचनात जितका तो चालतो, तितकं तो ज्ञान प्राप्त करतो. प्रभू बरोबर राहिल्याने अधिकाने आपण ज्ञानी आणि अधिकाने आपण बुद्धिमान बनले जाणार. सर्व
बुद्धिमान होते, कारण परमेश्वर पिता इस्रायल लोकांबरोबर होता म्हणून सर्व राष्ट्रामध्ये ज्ञानी बुद्धिमान लोक इस्रायल लोक होते, सर्वात ज्ञानी आणि सर्वात बुद्धिमान, कारण देव पिता त्यांच्या जोडीला होता. आपण प्रभूमध्ये वाढत राहणार, त्याचे नियम पाळत राहणार, त्याचं वचन, त्याचं ज्ञान घेत राहणार, अधिक अधिक ज्ञान प्राप्त करत जाणार. जसं शमून अधिक ज्ञानी बनला, बायबल सांगते, त्याप्रमाणे आपण सुद्धा अधिक ज्ञानी बनणार. परमेश्वराचा अनुग्रह मिळेल. नीतिसूत्रे 10:27 परमेश्वर पित्याचे भय आयुष्य अधिक वाढवते, आयुष्य वाढवते. म्हणजे देवाचं भय आपण बाळगणार, म्हणजे पापापासून दूर राहणार, आज्ञा पाळणार, आपलं आयुष्य अधिक होईल, आयुष्याची आपल्या वाढ होईल, आयुष्य वाढलं जाणार. म्हणून प्रभूचे नियम कायदे आपण पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देव इतकं आपल्याला अधिक बनवेल, कोणी किती आपल्याला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला तरी आपण घटणार नाही, पण वाढत जाणार. काय सांगते बघा, निर्गमन पुस्तकामध्ये 1:8-12 इस्रायल लोक ज्या मिस्र देशावर नवीन राजाला, ज्याला योसेफाची माहिती होती, या राजाने पाहिलं, या फारो राजाने पाहिलं की इस्रायल लोक वाढून बहुगुणित झालेले, ती अधिकाने वाढतच चाललेले आहेत. तेव्हा या मिस्राचा राजा फारो राजा, या राजाने इस्रायल लोकांना कामाला लावले, विटा बनवायला किंवा इतर कामं करायला, नगरी बांधायला, अगदी अशा कामाला लावले जी कठीण काम होती, अवघड जड काम होती, सक्तीची काम होती. ही अशी कामं करून ते घडतील, मरतील, नाश पावतील, त्यांची संख्या वाढणार नाही. पण बायबल सांगते, राजा हा मिस्राचा फारो राजा जसं त्यांचा छल करत गेला, तसे इस्रायल लोक अधिकाने वाढत गेले, संख्येने जास्तच वाढत गेले. देव ज्याला वाढवत आहे त्याला कोणी घटू शकत नाही. ही देव पिता इस्रायल लोकांना अधिक वाढवतच गेला आणि सरतेशेवटी इस्रायल लोक अगणित आणि असंख्य झाले. देवाने त्याला अधिकाने वाढवलं आणि मिस्र देशातून देवाने त्याला बाहेर काढलं, दासगृहातून, गुलामीतून बाहेर काढलं. कन्ना, हिती, परजे, बुशी अशा 7 देशात देव त्याला घेऊन गेला, जिथे अन्नधान्याची कमतरता नव्हती, अशा देशात जिथे सर्व वस्तू होत्या, अमाप संपत्ती घेऊन इस्रायल लोक तिथे राहू लागले. अमाप, मोजू शकत नाही, इतकी संपत्ती देवाने इस्रायल लोकांना दिली. अमाप संपत्ती घेऊन, ज्याचे ना वजन करू तोलू शकत, ना मोजू शकत, इतकी अमाप संपत्ती देवाने त्यांना दिली. जे दास होते, गुलाम होते, देवाने त्यांना राजे बनवले. तेव्हा देवाने त्यांना वाढवलं आणि अमाप संपत्ती दिली, ज्याची मोजणी पण करू शकत नाही. अशी अमाप संपत्ती, अमाप धन, अमाप गुरेढोरे, शेळी मेंढरी, सर्व अमाप देवाने त्याला दिलं, जे कधी मोजू तोलू शकत नाही एवढं धन. आणि सुखी समाधानाने ते कन्ना, नीती, परजबुश अशा देशात राहू लागले. परमेश्वर म्हणतो, मी तुला वाढवीन, मी तुला अधिक देईन, तू फक्त माझ्यावर भरोसा ठेव, तू फक्त माझ्यावर भिस्त ठेव, मी अधिकाने तुला देणारा परमेश्वर आहे. आपण पाहतो लूक 5:1-7 आणि योहान 21:1-8 वचनात. त्या ठिकाणी अगोदर लूक 5:1 पेट्रो रात्रभर कष्ट केलं होतं, काही मासली धरली नव्हती, आता रात्र निघून गेली होती. जेव्हा प्रभू तिथे किनाऱ्यावर आले, प्रभू पेत्राच्या बोटीमध्ये बसले, तारवात शिक्षण देऊ लागले. आणि मग प्रभूने म्हटलं की खोल पाण्यात हाकर. पेत्रा म्हणतो, म्हणजे सिमोन म्हणतो, प्रभूजी आम्ही सारी रात्र कष्ट केलं, काही धरलं नाही, एक पण मासा नाही, आम्ही काही धरले नाही, पण आपण म्हणतो ना म्हणून आम्ही जाळी सोडतो. जेव्हा खोल पाण्यामध्ये जेव्हा हाकरले, बायबल सांगते झाले मासलीने भरून आले. एवढी मासली की सिमोनाच्या संपूर्ण तारू मासलीने भरून गेलं. त्याने याकोब आणि योहानाच्या तारवाला बोटीला बोलवलं, ती पण बोट मासलीने भरली. जो एक मासा रात्रभर पकडू शकत
परमेश्वर. योहान 21 अध्याय, हे 7 शिष्य तिकडे होते. रात्रभर कष्ट केले होते, काही घडले नव्हते, काही सुद्धा नव्हते. त्यांना नाश्ता करण्यासाठी सुद्धा पकडलं नव्हतं, काहीच नाही. प्रभूने म्हटलं उजव्या बाजूला जाळे सोडा, आणि ज्या जाळे सोडले तेव्हा 153 माशाचा गोलका त्याच्यामध्ये सापडला. 153 माशाचा गोलका. अधिकारी देणारा परमेश्वर आहे. काय आपला प्रभूवर विश्वास आहे का? आपण प्रभूवर भरोसा ठेवतो का? मत्ते 14:13-21 वचना, मत्ते 15:32-39 वचना. 5,000 भोजन, 4,000 भोजन. 5,000 भोजन देताना 5,000 पुरुष होते, स्त्रिया आणि मुलं होतीच. 5,000 पुरुष, त्यांच्या बायका 5,000 पकडा, 10,000 तेच झाले, आणि मुलं आताच्या खाली 1-2 बस. पूर्वी नव्हतं. पूर्वी मात्र भरपूर मुलं, 8 मुलं पकडा. 8 मुलं जर एक जोडप्याला पकडली तर 40,000 मुलंच झाली. 40 आणि 10 50,000 लोक होते. 5 भाकरी आणि फक्त 2 मासे प्रभूने आशीर्वादित केले, लोकांना वाटले. मात्र 50,000 लोक जेवून तृप्त झाले आणि 12 टोपली शिल्लक राहिलं. अधिक वाढवलं प्रभूने. 5 भाकरी 2 मासे, 50,000 लोक जेवत आहेत, तरी 12 टोपली शिल्लक. 4,000 भोजन, 4,000 पुरुष होते, त्यांच्या बायका 4,000, 8,000 ते झाले, आणि 8 मुलं पकडली तर 32,000. 32 आणि 8 40. 40,000 लोकांना प्रभूने भोजन दिलं. 7 भाकरी आणि काही लहान माशाद्वारे लोक जेवून तृप्त झाले, तरी 7 ताटं शिल्लक राहिलं. अधिकाने देणारा परमेश्वर, अधिक प्रमाणात आशीर्वादित करणारा परमेश्वर. जर खरोखर आपण प्रभूवर विश्वास ठेवतो, प्रभूचं वचन पूर्ण रीतीने आत्मसात करतो, तर तो आपल्याला अधिकाने देईल, विपुल देईल, भरपूर देईल, काही कमी पडू देणार नाही तो आपल्या जीवनात. कारण अधिकाने देणारा तो परमेश्वर आहे. आपल्याला आशीर्वादित करणारा तो परमेश्वर आहे. आपली सर्व बंधने तोडणारा मात्र परमेश्वर आहे. आपल्या समस्यातून, आपल्या संकटातून आपल्याला मुक्ती करणारा परमेश्वर आहे. पूर्ण प्रभू येशूवर विश्वास ठेवा आणि मनापासून प्रभू येशूकडे प्रार्थना करा. प्रभू तुमच्या जीवनात विपुल प्रमाणात कार्य करणार आणि तुमची बंधने पूर्ण रीतीने तोडून टाकणार. तुमच्या सर्व समस्यातून प्रभू तुम्हाला मुक्त करणार. कारण आपला प्रभू येशू महान परमेश्वर आहे, जो आपल्याला अधिक प्रमाणात देण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकले असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.